दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात विशुद्ध चक्रावर आज ठेवायचे. विशुद्ध चक्र हे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले चक्र. सावकाश आपले डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवा. आता मिटलेल्या डोळ्यांमधून आपल्या मानेच्या मध्यस्थानी आकाशी रंगाचे 16 पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. एक असे 16 पाकळ्यांचे फूल, त्या 16 पाकळ्या ज्या आकाशी रंगामध्ये आहेत, आकाश तत्वाशी संबंधित आहेत. आकाश तत्व म्हणजे काय? या 16 पाकळ्या म्हणजे जणू काही विविध विचार जे आपल्या मनात येतात, त्या विचारांना गती देण्यासाठी हे चक्र आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध म्हणजे जे अविचार येत आहेत त्या विचारांना आपण शुद्ध केलेलं आहे. पूर्ण शुद्धता, निरभ्र आकाश बघण्याचा प्रयत्न करा. या निरभ्र आकाशाप्रमाणे आपले मन कल्पना करायची आहे. सुंदर अशा आकाशी प्रकाशामध्ये आपण बसलेलो आहोत. ज्योती स्वरूपामधील आपल्या आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करा. या ज्योती स्वरूपातल्या आत्म्याला आपल्या शरीराबाहेर घेऊन या. आता आपल्या या स्थूल शरीराला बघण्याचा प्रयत्न करा. आपले हे स्थूल शरीर एक परमेश्वराने तयार केलेली सुंदर कलाकृती. परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपेमुळे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आता या क्षणाला आपण निर्विचार आहोत. नको असलेले विचार उच्छ्वासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. फक्त चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत. पूर्ण लक्ष आपल्या स्वतःवर घेऊन यायचंय. आकाशी प्रकाशामध्ये आपल्या या शरीराला बघायचंय. आपण एक दिव्य ज्योती स्वरूपामधील आत्मा आहोत. आपल्या स्थूल शरीराला शरीराच्या बाहेर येऊन आपण बघत आहोत. अतिशय महत्त्वाचे असलेले चक्र, विशुद्ध चक्र, जे ह्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित आहे. कल्पनेमधून या ब्रह्मांडाला बघण्याचा प्रयत्न करा. या ब्रह्मांडाची जेव्हा निर्मिती झाली त्यावेळेस अंश स्वरूपामधील आपला आत्मा तयार झाला. हा ज्योती स्वरूपामधला आत्मा. त्यानंतर त्या आत्म्याने स्थूल शरीर धारण केले.
या जगामध्ये आपण येताना काहीही घेऊन आलो नाही आणि काहीही घेऊन जाणार नाही. आपण शून्य आहोत. या क्षणाला आपले विचार शून्य आहेत. ही पवित्र मनुष्य योनी, या पवित्र मनुष्य योनीद्वारे नक्की आपले ह्या जगामध्ये काम काय आहे त्याचा शोध आपण घेत आहोत. आपण ज्योती स्वरूपामधील एक पवित्र शक्तिशाली आत्मा आहोत. कंपनांनी तयार झालेले हे शरीर रेकी कंपनाद्वारे आपल्या आंतरिक शक्तीला आपण वाढवत आहोत. कल्पनेमधून मानेच्या मध्यस्थानी कल्पना करा, पूर्ण आकाशी प्रकाश एकवटलेला आहे. हा असा आकाशी प्रकाश ज्यामधून भरभरून ऊर्जा शरीरभर वाहत आहे. या स्थूल शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या 2 सांध्यांमधील रिकामी जागा, प्रत्येक सूक्ष्म अवयवामधील मोकळी जागा, ज्या ठिकाणी आहे आकाश रूपी तत्व. आकाश म्हणजे पोकळी, एक अशी पोकळी जिला फक्त आपण बघू शकतो, जिच्यामध्ये काहीही नाही आहे. त्याप्रमाणे आपले अस्तित्व श्वास ज्याप्रमाणे आपण बघू नाही शकत, त्याचा फक्त आपल्याला स्पर्श होऊ शकतो, त्याप्रमाणे हे आकाश तत्व जे आपल्या विचारांमध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे, आपल्या वागण्यामध्ये आहे, या आकाश तत्वाचा आपण ध्यास घेतलेला आहे. या क्षणाला आपण एकदम शांत आहोत. शरीरामधल्या प्रत्येक पोकळीमध्ये या आकाश तत्वाला बघण्याचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष आता श्वासाकडे घेऊन या. अगदी खोल श्वास घ्या. श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावकाश श्वास सोडत बीजाक्षर हमचं उच्चारण करा. हम. हमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचं आहे.
सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. आता आपल्या पाठीचा भाग ज्योती स्वरूपामधील आत्म्याद्वारे बघण्याचा प्रयत्न करा. आपले डोळे बंद आहेत. पाठीचा कणा आपला ताठ आहे. त्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली सक्षम सातही चक्र. त्या सक्षम सातही चक्रांना जी सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे त्यांना आपण ही ऊर्जा देत आहोत. आकाश तत्वरूपी ऊर्जा प्रत्येक चक्रापर्यंत पोहोचत आहे. श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत हमचं उच्चारण करा. हम. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या सुषुम्ना नाडीवर होत आहेत. त्याकडे लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात आपल्या दोन्ही खांद्यांवर ठेवा. या स्थूल रूपी देहामधील प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतोय. त्या ऊर्जेचे स्वरूप आज आकाश रूपी आहे. आकाश तत्वाप्रमाणे भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांद्वारे वाहत आहे. त्याकडे लक्ष द्यायचंय. खोल श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग हमचं उच्चारण करा. हम. अतिशय शांत असलेले आपले मन त्या शांत मनाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. अतिशय बारकाईने आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या. ही ब्रह्मांडीय शक्ती, वैश्विक शक्ती, जिचा प्रवेश तुमच्या सहस्त्रहार चक्रामधनं आज झालेला आहे. आकाश तत्वरूपी ही ऊर्जा तुमच्या दोन्ही हातांमधनं भरभरून वाहत आहे. खूप आभार मानायचे हमद्वारे. हम. आकाश तत्व जे सामावले आहे प्रत्येक सांध्यांच्या पोकळीमध्ये, खूप आभार मानायचे सक्षम आकाश तत्वाचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा, हम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. आकाश तत्व या स्थूल शरीरामध्ये महत्वाचा अवयव म्हणजे आपले दोन्ही हात
त्या हातांमध्ये हे आकाश तत्व आलेले आहे. आकाश तत्वाप्रमाणे आपण कर्म करायला लागलेलो आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र कर्मांचे. आकाश तत्वरूपी आपल्या दोन्ही हातांचे. सगळ्या चांगल्याच गोष्टी या दोन्ही हातांनी आपण करत आहोत. आपण दिवसभरात जे विविध कामे करतो त्याला आकाश तत्व प्राप्त होत आहे. दुसऱ्यांचे चांगले करण्याची भावना जास्तीत जास्त आपली दृढ झालेली आहे. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर ठेवा. शरीरातला अतिशय महत्वाचा स्नायू आपले सुंदर हृदय, त्या हृदयाला आज आकाशी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. अखंडितपणे न थांबता आपल्या हृदयाचे कार्य, रक्त शुद्धीकरणाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. अनाहत चक्रामध्ये आकाश तत्व बघण्याचा प्रयत्न करा. आकाश तत्वरूपी महाबली हनुमानजी, जी आकाश तत्वरूपी आपल्या शरीरात असणारे विविध वायू त्यांच्याद्वारे त्या वायूला व्यवस्थित ऊर्जा मिळत आहे. शरीरात कार्यरत असणारे विविध प्रकारचे वायू त्यांना आकाश तत्व प्राप्त झालेले आहे. खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे. हमद्वारे हम सावकाश डाव्या बाजूला हात ठेवा. या ठिकाणी असलेली प्रत्येक पोकळी बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या हृदयामध्ये असलेल्या झडपा, दोन्ही फुफ्फुसे, त्यांच्या आतमध्ये असलेली मोकळी जागा ज्यामध्ये आकाश तत्वरूपी प्राणवायू जात आहे. आकाश तत्वाप्रमाणेच प्रत्येक रक्ताचा थेंब शुद्ध होत आहे आणि त्या शुद्ध रक्ताद्वारे फक्त शुद्ध आणि सात्विक विचारच आपल्यामध्ये येत आहे. खूप आभार मानायचे आकाश तत्वरूपी आपल्या चांगल्या अंतःकरणाचे. हमद्वारे हम सावकाश उजव्या बाजूला हात ठेवा. आकाश तत्वरूपी प्रत्येक रक्ताचा थेंब ज्याच्यामध्ये आहे भरभरून आकाश तत्वरूपी प्राण ऊर्जा, त्या प्राण ऊर्जेचे खूप आभार मानायचे. हमद्वारे हम
अतिशय सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नी तत्वाचे स्थान असलेले हे चक्र, त्या अग्नी तत्वाला पण आकाश तत्व मिळालेले आहे. आकाश तत्वरूपी या अग्नी तत्वाचे खूप आभार मानायचे. अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. ज्या अन्नामध्ये सामावले आहे हे तत्व, सुंदर आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. अग्नी, वायू, आकाश या प्रत्येक तत्वाचे खूप आभार मानायचे, जे सामावले आहे आपल्या पचन संस्थेमध्ये. खूप आभार. हमद्वारे हम. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. या जलतत्वामध्ये ज्याचा संबंध आहे चंद्रग्रहाशी, ज्याचा संबंध आहे अमावस्येशी. अमावस्या, पौर्णिमा शरीरामध्ये विविध कंपन तयार होत आहेत. ज्या कंपनांचा संबंध आहे आपल्या मनाशी, जलतत्वाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुंदर असा आकाशी प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे. आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाचे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रहासारखी शीतलता या चक्राला मिळालेली आहे. एक अशी शीतलता जिचा संबंध आहे आकाश तत्वाशी. निरभ्र आकाश, त्याप्रमाणे दररोज आपण आपल्या मनाची स्वच्छता करत आहोत. कल्पना करा, या आपल्या सुंदर मनाला या जलतत्वाद्वारे आपण स्वच्छ करत आहोत. जणू काही पवित्र आपल्या या भूमीमधल्या नद्यांनी आंतरिक स्वच्छता, बाह्य स्वच्छता या पवित्र नद्यांच्या द्वारे आपला कोणावरही राग नाहीये. आपण कशाचीही चिंता करत नाहीये. आपलं प्रत्येक काम आपण लक्षपूर्वक मन लावून करत आहोत. या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, ज्या व्यक्ती आपल्याला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळालेले आहे. या प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक गोष्टीचे खूप आभार. या पवित्र मनुष्य देहाचे खूप आभार. आकाश तत्वरूपी आपल्या आत्म्याचे खूप आभार.
आपल्या आजूबाजूला जी सृष्टी आहे, जी लोक आहेत, त्यांचे खूप आभार. सुंदर असा आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. चंद्रासारखी शीतलता आपल्या मनाला मिळालेली आहे. आपल्या चांगल्या मनाचे खूप आभार मानायचे. या जीवनामध्ये आपण तृप्त आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत, ही भावना आपली दृढ झालेली आहे. सावकाश दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे. मूलाधार चक्र, या सक्षम देहाचा आधार, मूळ आधार म्हणजे हे चक्र, जे आपल्यामधील आत्मविश्वासाशी संबंधित आहे. या रेखीद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. शांत शीतल मन, चांगलेच विचार, आपल्या स्वतःशी आपण एकदम प्रामाणिक, दुसऱ्यांशी आपण प्रामाणिक, आपण कोणालाही फसवत नाहीये. आपण फक्त करत आहोत चांगले विचार, पवित्र मन. या चांगल्या विचारांद्वारे ज्यांना प्राप्त झालेले आहे आकाश तत्व, आकाश तत्वरूपी विचारांचे खूप आभार मानायचे. फक्त निस्वार्थी विचार, निर्मळ मन, त्याद्वारे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. आपल्या स्वतःचे, आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे, परमात्म्याचे सुंदर आकाशी प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे. या सक्षम शरीराचे, सक्षम मनाचे हमद्वारे हम या जगात आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये आणि काहीही घेऊन जाणार नाहीये. या पवित्र धरणी मातेमध्ये आपण एकरूप होणार आहोत. खूप आभार मानायचे त्या पवित्र धरणी मातेचे. पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरातला अस्थि धातू, त्या सक्षम अस्थि धातूचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्या स्वतःचा आपण शोध घेत आहोत. या ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे सावकाश आपले दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा. आज्ञा म्हणजे जणू काही भगवंताची आपल्याला आज्ञा आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांच्या सूचनेप्रमाणे वागत आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञा चक्र, सगळे रेकीचे गुरु, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आकाश तत्वरूपी आपल्या गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्त गुरु माऊली यांचे आकाश तत्वरूपी
सुंदर असे मऊ आशीर्वादाचे हात आपल्या डोक्यावर आहेत. साष्टांग दंडवत दत्तगुरु माऊलींना अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांचे चिंतन हरण करणारे श्री दत्तगुरु महाराज सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे कार्यरत आहेत. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र ज्योती स्वरूपामधील आत्म्याला आकाशी रंगामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर आकाशी प्रकाश आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये पडलेला आहे. त्याद्वारे इथल्या प्रत्येक अवयवाला भरभरून ऊर्जा मिळत आहे. आपल्या भविष्यातल्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. या दैवी ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीद्वारे आपले ध्येय आपण पूर्ण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. हमद्वारे हम. सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा. उत्तम श्रवण शक्ती ज्याद्वारे आपण फक्त चांगल्या गोष्टी ऐकत आहोत. नको असलेल्या गोष्टींना आपण सोडून देत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. आपल्या दोन्ही कानांच्या आतमध्ये असलेली पोकळी जिच्यामध्ये सामावल्या आहेत बऱ्याच गोष्टी, त्या पोकळीला आता आकाश तत्वाप्रमाणे बघण्याचा प्रयत्न करा. आकाश तत्वाप्रमाणे आपली श्रवण शक्ती, चांगल्याच गोष्टी आपण ग्रहण करत आहोत. खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे हमद्वारे. हम. खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीचे. या जगात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना ऐकायला येत नाही. आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव छान काम करतोय. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. परमतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शिवशक्तीशी, परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. पृथ्वी तत्वरूपी धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. तिथे असलेल्या जलतत्वाद्वारे आपल्या मनाची शुद्धी झालेली आहे. अंतरंगाची शुद्धी झालेली आहे. अग्नितत्व स्वरूपामध्ये आपल्या या स्थूल शरीरामधील अग्नितत्वाची आपण काळजी घेत आहोत. त्यावर आधारित आहे आपले आकाश तत्वरूपी वायू तत्व आणि त्यावर आधारित आहे चांगलेच विचार, ज्याद्वारे आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आपल्या स्वतःचा आपण शोध घेत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, आपल्या चांगल्या अंतःकरणाचे. ओम द्वारे.
ओम हा नाद ब्रह्म जो तयार झाला, या ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यावर या नाद ब्रह्माशी आपले असलेले नाते दिवसेंदिवस दृढ होत आहे. खूप आभार म्हणायचे. सुंदर आकाशी प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे. सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा, हम काढा, रेखेची चिन्ह काढा. आकाश तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. ओम द्वारे आपल्या चांगल्या मनाचे खूप आभार मानायचे. या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. आपण एक पवित्र आणि सक्षम आत्मा आहोत. फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघायचे. आपण एकदम सुरक्षित आहोत. सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. पांढरा स्वच्छ प्रकाश आपल्या शरीरावर पडलेला आहे. जणू वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत. परत एकदा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याला मनापासून नमस्कार. या वैश्विक शक्तीचे आकाश तत्वरूपी आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. ही भावना आपली दृढ झालेली आहे. खूप आभार म्हणायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.